हॅलो टू एव्हरीवन. कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? ऐकायलाच पाहिजे. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 ऑगस्ट शुक्रवार. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक पॉझिटिव्ह आणि चांगला विचार ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच यशप्राप्ती होते. निव्वळ पंख असून काही फरक पडत नाही. मित्रांनो, जिद्दीने केलेले उड्डाण हे नेहमीच सफल होते. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना गरुडाची भरारी माहीत असेल. गरुड हा अगदी उंच भरारी घेतो. तेव्हा तुम्हाला सुद्धा अशी उंच भरारी घ्यायची असेल, म्हणजेच यशाचं शिखर गाठायचं असेल, तर त्याकरता तुम्हाला अपार कष्ट घेणं सुद्धा गरजेचं आहे. चला तर मग या चांगल्या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष या सत्रात आपण नेमक्या कोणत्या घडामोडी किंवा नेमक्या कोणत्या ऐतिहासिक घटना कधी घडल्या, कशा घडल्या याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेत असतो. याचबरोबर काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींच्या जन्मदिवसाच्या आणि मृत्यूंच्या नोंदींविषयी सुद्धा माहिती दिनविशेष या सत्रात करून घेत असतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. सर्वप्रथम जाणून घेऊया 13 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी. 13 ऑगस्ट 1642 साली डच खगोलशास्त्रज्ञ ख्रिश्चियन ह्युंगेस यांनी मंगळाच्या दक्षिण ध्रुवाचे शिखर शोधलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, मंगळ हा सूर्यमालेतील 4था ग्रह आहे. त्याच्या तांबड्या रंगामुळे त्याला तांबडा ग्रह असं सुद्धा म्हटलं जातं. तांबडा रंग त्याला आयर्न ऑक्साईडमुळे मिळालेला आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1993 साली ब्रिटिश शास्त्रज्ञ हॅरी बेअरली शेफिल्ड यांनी स्टेनलेस स्टीलचा शोध लावला. विद्यार्थी मित्रांनो, सध्या तसं बघायला गेलं तर आपण सगळेच स्टेनलेस स्टीलची भांडी वापरतो. आपल्या सगळ्यांच्या घरात वापरासाठीची भांडी ही स्टेनलेस स्टील या धातूपासूनच बनलेली असतात. याच धातूचा शोध हॅरी बेअरली शेफिल्ड यांनी लावला होता. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. सन 1954 साली हाफिज जलुंधरी यांनी लिहिलेल्या गीताला पाकिस्तान देशाचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाल्यानंतर त्याचे सर्वप्रथम रेडिओ पाकिस्तानवर जाहीरपणे प्रकाशन करण्यात आले होते. 1960 साली आफ्रिका देश फ्रेंच वसाहतीमधून स्वतंत्र झाला. आजच्याच दिवशी सन 1961 साली पूर्व जर्मनीने आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत होत असलेले स्थलांतर रोखण्यासाठी सीमा बंद करण्याकरिता बर्लिनची भिंत बांधण्यास सुरुवात केली होती. 13 ऑगस्ट 2004 सालीच ग्रीसमधील अथेन्स या प्रांतात 28व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. विद्यार्थी मित्रांनो, नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धा पार पडल्या. यामध्ये नीरज चोप्राने भारताला भालाफेकसाठी सुवर्णपदक मिळवून दिले. या होत्या आजच्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना. यानंतर जाणून घेऊया काही विशेष व्यक्तींच्या जन्मदिवसांविषयी. अशा काही विशेष आणि प्रसिद्ध व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून इतिहासात आपला ठसा उमटवला आहे. अशाच काही व्यक्तींचे आज जन्मदिन आहेत. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. 1888 साली दूरदर्शन संचाचे जनक स्कॉटिश अभियंता व संशोधक जॉन लोगी यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दूरदर्शन किंवा TV बघू शकतो तो केवळ जॉन लोगी यांच्यामुळे, कारण त्यांनीच TVचा शोध लावला होता. त्यांना TVचा जनक असं म्हटलं जातं. त्यांच्याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत, पण त्याकरता तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकावं लागेल. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी. 1890 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी बालकवी व निसर्गकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1898 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक, कवी, शिक्षणतज्ज्ञ, मराठी संपादक आणि प्रखर वक्ते प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांचा जन्म झाला.
1899 साली ब्रिटिश चित्रपट दिग्दर्शक व निर्माता सर अल्फ्रेड जोसेफ हिचकॉक यांचा जन्म झाला. सन 1906 साली महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व मराठी चित्रपट दिग्दर्शक विश्वनाथ चिंतामण बेडेकर यांचा जन्म झाला. सन 1926 साली क्युबा राष्ट्राचे क्रांतिकारक व राजकारणी तसंच क्युबा या राष्ट्राचे माजी राष्ट्राध्यक्ष फिदेल कास्त्रो यांचा जन्म झाला. सन 1936 साली भारतीय चित्रपट अभिनेत्री, भरतनाट्यम नर्तिका, कर्नाटकी गायिका, नृत्य दिग्दर्शक आणि माजी संसद सदस्या वैजयंती माला यांचा जन्म झाला. वैजयंती माला ह्या जुन्या काळातील प्रसिद्ध अशा अभिनेत्री होत्या. सन 1963 साली सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री व निर्माता श्रीदेवी यांचा जन्म झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू, हिंदी, मल्याळम या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. सन 1983 साली भारतीय बुद्धिबळ 9वे ग्रँडमास्टर संदीपन चंदा यांचा जन्म झाला. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींचा जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ MPSC गुरुकडून खूप खूप शुभेच्छा. यानंतर अशाच काही महत्त्वाच्या प्रसिद्ध आणि विशेष व्यक्ती ज्यांनी इतिहासात सुवर्ण अक्षरांनी आपलं नाव कोरलं आहे, अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. जाणून घेऊया त्यांच्याविषयी. सन 1795 साली मराठा माळवा राज्याच्या शासिका महाराणी अहिल्याबाई होळकर यांचं निधन झालं. सन 1936 साली ब्रिटिशकालीन भारतातील मुंबई प्रांतातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रगण्य क्रांतिकारक महिला मॅडम भिकाजी रुस्तम कामा यांचं निधन झालं. भारतीय स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून वंदे मातरम हा मंत्र असलेला तिरंगी ध्वज त्यांनी फडकवला होता. सन 1946 साली प्रख्यात इंग्लिश विज्ञान कथाकार व लेखक H.G. वेल्स यांचं निधन झालं. सन 1980 साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक, अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक व लेखक पुरुषोत्तम भास्कर भावे तथा पु. भा. भावे यांचं निधन झालं. सन 1985 साली अमेरिकन उद्योजक व उद्योगपती तसंच मॅरिएट कॉर्पोरेशनचे संस्थापक जे. विलार्ड मॅरिओट यांचं निधन झालं. सन 1988 साली भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक तसंच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे म्हणजेच FTIIचे पहिले संचालक गजानन जागीरदार यांचं निधन झालं. सन 2000 साली पाकिस्तानी पॉप गायक, गीतकार, वकील आणि सामाजिक कार्यकर्ता नाझिया हसन यांचं निधन झालं. विद्यार्थी मित्रांनो, आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहेत. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना विनम्र अभिवादन. ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटतं याबद्दलचे काही फीडबॅक किंवा सजेशन्स तुम्हाला द्यायचे असतील तर तुम्ही आमच्या 8698869880 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तुम्ही तुमचे फीडबॅक किंवा सजेशन आम्हाला ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेज स्वरूपात सुद्धा पाठवू शकता. याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर सुद्धा ऐकू शकता. आणि हो, तुम्हाला जर मागच्या काही दिवसांचे दिनविशेष हे सत्र ऐकायचे असतील तर त्याकरता तुम्ही आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करू शकता. मित्रांनो, याचबरोबर तुम्हाला वेळच्या वेळी स्पर्धा परीक्षांचे अपडेट्स द्यावेत याकरिता आम्ही खास तुमच्यासाठी म्हणून फेसबुक आणि इंस्टाग्रामचे अकाउंट घेऊन आलो आहोत. आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या अकाउंटची नावं आहेत स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ MPSC गुरु. तेव्हा हे पेजेस लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, आता वेळ आली आहे रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या. आणि हो, आता महाराष्ट्र जवळपास अनलॉक होतोय, तेव्हा पुन्हा तिसरी लाट येऊ नये म्हणून आपण सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. वेळोवेळी हात धुणं, सॅनिटायझरचा वापर करणं
याचबरोबर मास्क लावणं, ह्या काही छोट्या छोट्या जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत, तेव्हा त्या प्रत्येकाने पाळल्या पाहिजेत. स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.